आता आपला टेस्ट क्रमांक 16 आहे. तर 9वा प्रश्न असा आहे की खालीलपैकी ईशान्य मोसमी वाऱ्यापासून कुठे पाऊस पडत नाही. आता तुम्हाला पहिले एक तुला प्राकृतिक प्रश्न सांगा. भारत काय भानगड आहे, कोणता वारा कुठे? दोन प्रकारचे वारा आहेत, एक नैऋत्य मोसमी आणि एक ईशान्य. ओके. आता ईशान्य म्हणजेच काय, कुठे होण्याचा विषय आहे का? आणि तुम्हाला नैऋत्य आठवू ना, ईशान्य कुठे म्हणून आला. ठीक. आता खाली आठवू. आता काय भानगड आहे, आता भारतले ना, भारतला 85% पाऊस हा नैऋत्य मान्सून वारापासून पडतो. कुठून? नैऋत्य मान्सून वारापासून. आता असा वारा पुरा भारतमध्ये जातो. ठीक. आणि जो परतीना पाऊस राहतो, तो परतीना पाऊस जो राहतो तो ईशान्य मोसमी वारा पण पडतो. ठीक आहे ना. मग त्या कसं आहे तर तुला आता मला सांगा ऑप्शन काय काय सांगा. 1 नंबर काय गोवा आहे, पंजाब. 2 नंबर पंजाब, 3 नंबर महाराष्ट्र, 4 नंबर तामिळनाडू. आता लक्ष द्या. ठीक आहे. आता हा नैऋत्य मान्सून वारा आहे. कोणता वारा द्या? नैऋत्य मान्सून. आता गोवा ठेवू ना, नैऋत्य मान्सून पाऊस पडा ना. पंजाबी ठेवू ना, आडे पडा ना. आता आडे महाराष्ट्र तुम्ही नैऋत्यकडून पाणी पडा ना. आता राहिला कोणता? तामिळनाडू. आता हा राहिला तामिळनाडू का हा या वारा उलटा फिरतात, परतीना पाऊसले त्या टाइमला ह्याच्या वारा असायतच. माठ ह्याच्या पूर्व घाट. कोणता घाट आहे? पूर्व घाट. मग त्या पूर्व घाटले ह्या वारा अडवतच, पूर्व घाटच्या वारा लाडवत त्या टाइमला तामिळनाडू पाऊस आहे. त्याने एक फिजिकली रिझन आहे, समजा ना. जसं आडे कोकण जास्त पाऊस पडत ना, तसं परतीना पाऊस आहे सप्टेंबर नोव्हेंबर मध्ये, तो तामिळनाडू आडे जास्त पाऊस. ठीक आहे. असं त्याने एक फिजिकली रिझन. त्यामुळे भारतमा तामिळनाडू, आंध्र प्रदेश खाली खाल्ला पट्टाले ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. त्याने रिझन होतं. आता एवढं